नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीचे महत्त्वाचे प्रश्न 200 आहेत. यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. यासाठी प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? उत्तर आहे जांभी मृदा. प्रश्न दुसरा, अयोग जोडी ओळखा. उत्तर आहे अस्तंभा नाशिक. प्रश्न तिसरा, पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती आहे? उत्तर आहे 17%. प्रश्न चौथा, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? उत्तर आहे थॉमस जेफरसन. प्रश्न पाचवा, जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे? उत्तर आहे हिंदी. प्रश्न 6, बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? उत्तर आहे भिंगारा. प्रश्न 7, महाराष्ट्रातील महानगरपालिकेमध्ये किमान आणि कमाल प्रभाग समित्या किती असू शकतात? उत्तर आहे 3 ते 25. प्रश्न 8, इंग्रजांनी आपल्या या स्थानिक शासकावर बंधन लावून त्यांना अपंग केले आहेत असा आरोप इंग्रजांवर कोणी केला? उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. प्रश्न 9, नगर परिषदेचा अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःच्या पदाचा राजीनामा सादर करतात? उत्तर आहे जिल्हाधिकारी. प्रश्न 10, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर केला गेला? उत्तर आहे मणिपूर. प्रश्न 11, भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले? उत्तर आहे 1916 रोजी भारताचे पहिले वन धोरण जाहीर झाले. प्रश्न 12, कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? उत्तर आहे महासागर. प्रश्न 13, पवनहंस लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठा करणाऱ्या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? उत्तर आहे 1985. प्रश्न 14, मराठा लोकांसाठी मुंबई कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा ही मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी कोणाला लंडनला पाठवले? उत्तर आहे भास्करराव जाधव. प्रश्न 15, 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 16, पुणे नगरपालिकेने महात्मा फुलेचा पुतळा बसावा अशी मागणी सन 1925 मध्ये कोणी केली होती? उत्तर आहे केशवराव जेंधे. प्रश्न 17, 1936 मध्ये मुंबईमध्ये प्रति आंबेडकर किंवा दख्खनचे आंबेडकर म्हणून कोणास ओळखले जात होते? उत्तर आहे BS व्यंकटराव. प्रश्न 18, 1773च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले? उत्तर आहे कलकत्ता. प्रश्न 19, कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आहेत? उत्तर आहे बॉक्साईड. प्रश्न 20, महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? उत्तर आहे लोकराज्य. प्रश्न 21, सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ताकार कोण आहेत? उत्तर आहे संत रामदास. प्रश्न 22, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? उत्तर आहे परमवीर चक्र. प्रश्न 23, विजयस्तंभ कोठे आहे? उत्तर आहे
चित्तोर. प्रश्न 24. जॅक मा हे आशियातील 6वे श्रीमंत व्यक्ती असून कोणत्या व्यावसायिक संस्थेचे संस्थापक व CEO आहेत? उत्तर आहे अलिबाबा. प्रश्न 25. शेडो कॅबिनेट ही संकल्पना कोणत्या देशात आढळते? उत्तर आहे ब्रिटन. प्रश्न 26. बालकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 27. ब्रिटनमधील ॲशडेन पुरस्कार हा कोणत्या ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जातो? उत्तर आहे सौर ऊर्जा. प्रश्न 28. WHO नुसार कोणते शहर हे जगातील सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण शहर आहे? उत्तर आहे टोकियो. प्रश्न 29. महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम 2005 द्वारे महिलांना कोणता हक्क प्राप्त झाला? उत्तर आहे सुरक्षित घर. प्रश्न 30. कॅनडा सरकार महाराष्ट्रातील कोणत्या एका धार्मिक स्थळाचा व शहराचा विकास करणारा आहे? त्याबाबत अचूक पर्याय ओळखा. उत्तर आहे पंढरपूर. प्रश्न 31. रेल्वे RPF हे नाव बदलून काय ठेवले आहे? उत्तर आहे इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस. प्रश्न 32. भारताची दुसरी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न 33. अभिनेते श्रीराम लागू यांनी लिहिलेले आत्मचरित्र कोणते? उत्तर आहे लमान. प्रश्न 34. भारत सरकारने सायबर गुन्ह्याचा धोका कमी करण्यासाठी सायबर सेफ ह्युमन ही जनजागृती मोहीम कोणत्या दिवशी राबवली गेली? उत्तर आहे 3 जानेवारी 2020. प्रश्न 35. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे PSLV-40 प्रक्षेपणाच्या माध्यमातून एकूण किती उपग्रह अंतराळात पाठवले होते? उत्तर आहे 31. प्रश्न 36. महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? उत्तर आहे सुमित मलिक. प्रश्न 37. महाराष्ट्र सरकारने नुकतेच घोडागाडीचे नवीन अभयारण्य घोषित केले ते कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न 38. कोणत्या बँकेने कोविड-19 विमा पॉलिसी सुविधा सुरू केली आहे? उत्तर आहे एअरटेल पेमेंट बँक. प्रश्न 39. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात रेल्वे डबे निर्मिती कारखाना उभयारण्यास केंद्राने मंजुरी प्रदान केली? उत्तर आहे लातूर. प्रश्न 40. नौदलात सामील झालेल्या स्कॉर्पिन श्रेणीतील करंज ही कितवी पाणबुडी आहे? उत्तर आहे 3री. प्रश्न 41. 2020 पर्यंत आशिया विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश कोणता ठरला? उत्तर आहे भारत. प्रश्न 42. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल कोण झाले? उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू. प्रश्न 43. 1872 मध्ये आयोजित केलेली भारताची 2011ची जनगणना ही कोणती जनगणना आहे? उत्तर आहे 15वी. प्रश्न 44. मिझोरामचे नवीन राज्यपाल कोण आहेत? उत्तर आहे कंभापती हरिबाबू. प्रश्न 45. गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? उत्तर आहे वैनगंगा. प्रश्न 46. मी अन्नपूर्ण योजना कोणत्या राज्याने सुरू केली? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 47. पंचायत राज्य व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे क्रमांकाचे राज्य आहे? उत्तर आहे 90. प्रश्न 48. कोणत्या शहरात स्वच्छतागृह या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
उत्तर आहे वाराणसी. प्रश्न 49. अमरावती जिल्ह्याच्या सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? उत्तर आहे यशोमतीताई ठाकूर. प्रश्न 50. तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे आहे? उत्तर आहे तहसीलदार. प्रश्न 51. आंतरराष्ट्रीय वित्तीय निगमची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1956. प्रश्न 52. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे जिनिव्हा. प्रश्न 53. जागतिक नागरिक संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 1 मार्च. प्रश्न 54. थॉम्सन सीडलेस गुलाबी, अन्ना बेशाही व बंगलोर पर्पल या डॅडॅसच्या जाती आहेत? उत्तर आहे द्राक्ष. प्रश्न 55. पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? उत्तर आहे पोर्तुगीज. प्रश्न 56. प्राचार्याकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे नवीन कर्मणी. प्रश्न 57. 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे विदा सावरकर. प्रश्न 58. तू फारच चतुर आहेस ही वाक्याची रचना कोणत्या प्रकारची आहे? उत्तर आहे विधानार्थी. प्रश्न 59. माणसाचा जमाव तसेच सैनिकाचा डॅश डॅश. उत्तर आहे तिन्ही बरोबर. 1 आहे पथक, 2 आहे तुकडी, 3 आहे पलटण. प्रश्न 60. तोबळा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा. उत्तर आहे तोष. प्रश्न 61. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे केशवसूत. प्रश्न 62. कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 63. प्रदूषण रहित इलेक्ट्रॉनिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते? उत्तर आहे हिरव्या. प्रश्न 64. भारत सरकारच्या ऑपरेशन डिजिटल बोर्ड अंतर्गत देशातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये कोणत्या इयत्तेपासून डिजिटल बोर्ड असेल? उत्तर आहे इयत्ता 9वी. प्रश्न 65. महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी भूषविणारी व्यक्ती कोण ठरली आहे? उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. प्रश्न 66. मनोहर पर्रिकर यांनी किती वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले? उत्तर आहे 4 वेळा. प्रश्न 67. नमस्ते थायलंड महोत्सवाची 3री आवृत्ती 2019 मध्ये कुठे संपली आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 68. आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या किनारी भागात एप्रिल 2019 मध्ये कोणत्या वादळाचा जोरदार तडाखा बसला? उत्तर आहे फन्नी वादळ. प्रश्न 69. वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही ट्रेन कुठून कुठेपर्यंत धावते? उत्तर आहे दिल्ली ते वाराणसी. प्रश्न 70. राजस्थानमध्ये गुजर व अन्य 4 जातीच्या लोकांना किती टक्के आरक्षण मंजूर झाले? उत्तर आहे 5%. प्रश्न 71. कामोदी सौर ऊर्जा प्रकल्प हा एकाच ठिकाणी असलेला जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 72. ऑस्ट्रेलिया या देशाचे पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली आहे? उत्तर आहे अँथनी अल्बानीज. प्रश्न 73. कोणत्या देशाकडून दूध आणि त्यांच्या उत्पादनाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 74. हवामान खात्याच्या संशोधनातील निष्कर्षानुसार जगातील सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचे असते? उत्तर आहे चंद्रपूर.
प्रश्न 75. गड संवर्धन समिती व पुरातत्व विभागाद्वारे महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले? उत्तर आहे 57. प्रश्न 76. रिझर्व्ह बँकेद्वारे छापण्यात येणाऱ्या नवीन 20 रुपयाच्या नोटावर कोणत्या छायाचित्र आहेत? उत्तर आहे वेरूळची लेणी. प्रश्न 77. राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 78. महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात कधी आढळला? उत्तर आहे 9 मार्च 2000. प्रश्न 79. 2014 मध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोणत्या देशाला सर्वप्रथम भेट दिली? उत्तर आहे जपान. प्रश्न 80. 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000च्या नोटावर नोटबंदीची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोणत्या देशांना दौऱ्यावर गेले होते? उत्तर आहे जपान. प्रश्न 81. दासबोध ग्रंथाचे कर्ताकार कोण आहेत? उत्तर आहे समर्थ रामदास. प्रश्न 82. महात्मा फुले यांनी डॅडॅश या ग्रंथाद्वारे आपले विचार मांडले? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे शेतकऱ्याचा आसूड, 2 आहे गुलामगिरी, 3 आहे सार्वजनिक सत्य धर्म. प्रश्न 83. रास्त गुफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक डॅडॅश यांनी सुरू केले? उत्तर आहे दादाबाई नौरोजी. प्रश्न 84. ब्रुसच्या नवीन विकास बँकेच्या मुख्यालय कुठे आहेत? उत्तर आहे शांघाय. प्रश्न 85. डॅडॅश यांच्या मते 1857चा उठावा म्हणजे भारतीयांची पहिली स्वातंत्र्य युद्ध होय? उत्तर आहे विद्या सावरकर. कोण आहे रे बोंबलायले? प्रश्न 86. ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा? उत्तर आहे सकर्मक कर्तरी. प्रश्न 87. आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा? उत्तर आहे प्रसरण. प्रश्न 88. हिरण्य या शब्दास समानार्थी शब्द कोणता? उत्तर आहे सोने. प्रश्न 89. विरुद्धार्थी शब्द निवडा. अक्षर. उत्तर आहे क्षर. प्रश्न 90. वाक्याचा प्रयोग ओळखा. ढग एवढे गरजत आहे तर कदाचित पाऊस येईल? उत्तर आहे संकेतार्थी. प्रश्न 91. कुत्रे लाग. उत्तर आहे गर्वाने माजणे. प्रश्न 92. कोणते राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे? उत्तर आहे काझीरंगा. प्रश्न 93. घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते? उत्तर आहे 356. प्रश्न 94. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे मेडलने. प्रश्न 95. ग्रँड ट्रंक रोडने कोणती 2 शहरे जोडली आहेत? उत्तर आहे अमृतसर आणि कोलकाता. प्रश्न 96. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? उत्तर आहे 1931 रोजी. प्रश्न 97. मीन कॅम्प हे कोणाचे आत्मचरित्र आहेत? उत्तर आहे हिटलर. प्रश्न 98. 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले भारतीय कोण? उत्तर आहे लोकमान्य टिळक.
प्रश्न 99. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे पद ओळखा. उत्तर आहे KMKY. प्रश्न 100. कोणती संख्या पुढील संख्या श्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी टाकता येईल? 0 1 5 5 10 9 15 डॅश डॅश. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 13. प्रश्न 101. पुढील अक्षर श्रेणी पूर्ण करा. उत्तर आहे BDF. प्रश्न 102. जर कार शब्द 5320 असा लिहितात तर Y कसा लिहावा? उत्तर आहे 27. प्रश्न 103. सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला? उत्तर आहे झकॅरियस जॉन्सन. प्रश्न 104. इतिश्री करणे म्हणजे काय? उत्तर आहे शेवट करणे. प्रश्न 105. भारतातील पहिली मोनोरेल चालवणारी महिला कोण? उत्तर आहे जुईली भंडारे. प्रश्न 106. नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगणाचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे 12वा. प्रश्न 107. यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याचा सीमा स्पर्श करतात? उत्तर आहे 6. प्रश्न 108. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 26 एप्रिल 1994 रोजी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली. प्रश्न 109. भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापलेला आहे? उत्तर आहे 2.4%. प्रश्न 110. आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबल म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे मॅक्सेस. प्रश्न 111. हरिजन साप्ताहिक कोणी सुरू केले? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 112. जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश कोणता? उत्तर आहे रशिया. प्रश्न 113. भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? उत्तर आहे 1853 मध्ये भारतात रेल्वेची सुरुवात झाली. प्रश्न 114. 18 गुणांचा खंडोबा म्हणजे काय? उत्तर आहे लबाड माणूस. प्रश्न 115. 2 नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? उत्तर आहे दुआब. प्रश्न 116. राष्ट्रपती निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? उत्तर आहे विधान परिषद सदस्य. प्रश्न 117. भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली असते? उत्तर आहे गहू. प्रश्न 118. माउंट एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला कोण? उत्तर आहे अरुणिमा सिन्हा. प्रश्न 119. रब्बी हंगाम म्हणजे काय? डॅश डॅश. उत्तर आहे हिवाळी हंगाम. उत्तर आहे 120. हे आर्य समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते. उत्तर आहे केशवचंद्र सेन. प्रश्न 121. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या जिल्हा कोणता? उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न 122. अजटा लेल्याच्या प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? उत्तर आहे जळगाव. प्रश्न 123. लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे पुणे. प्रश्न 124. तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? उत्तर आहे पुणे. प्रश्न 125. यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे जळगाव. प्रश्न 126. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हटले जाते? उत्तर आहे कोयना. प्रश्न 127. दीना हे धरण खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न 128. आंबा घाट हा खालीलपैकी कोठून कोठे जात
जाताना लागतो? उत्तर आहे कोल्हापूर आणि रत्नागिरी. प्रश्न 129. दाभोळी महाराष्ट्रातील खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे रत्नागिरी. प्रश्न 130. कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे अमरावती. प्रश्न 131. पुणे व नाशिक यांना जोडणारा कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे? उत्तर आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50. प्रश्न 132. तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न 133. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 134. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न 135. देऊ आळंदी तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहेत? उत्तर आहे इंद्रायणी. प्रश्न 136. होमरूळशाली साठी प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण कोणते आहे? उत्तर आहे पैठण. प्रश्न 137. राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? उत्तर आहे मराठवाडा. प्रश्न 138. औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न 139. अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे कलिंगड. प्रश्न 140. डोकलाम वाद कोणत्या दोन देशामध्ये आहे? उत्तर आहे भारत आणि चीन. प्रश्न 141. आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? उत्तर आहे रासबिहारी बोस. प्रश्न 142. कादवा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? उत्तर आहे गोदावरी. प्रश्न 143. बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? उत्तर आहे श्रीकांत देशमुख. प्रश्न 144. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? उत्तर आहे अमोनिया. प्रश्न 145. खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या समूहामध्ये समाविष्ट नाही? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न 146. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? उत्तर आहे पंडिता रमाबाई. प्रश्न 147. भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे? उत्तर आहे सुनील छेत्री. प्रश्न 148. जैन धर्मामधील पहिला तीर्थकार खालीलपैकी कोणता? उत्तर आहे ऋषभदेव. प्रश्न 149. शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? उत्तर आहे महापौर. प्रश्न 150. आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न 151. भारताचे 14वे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद हे पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? उत्तर आहे बिहार. प्रश्न 152. लढाऊ विमान MiG-21 चालवणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट कोण आहे? उत्तर आहे अवनी चतुर्वेदी. प्रश्न 153. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे वर्धा. प्रश्न 154. पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे? उत्तर आहे बुरशी. प्रश्न 155. गॉयटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर आहे आयोडीन. प्रश्न 155. काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? उत्तर आहे अमरावती. प्रश्न 156. खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो? उत्तर आहे 8 मार्च. प्रश्न 157. पालघर या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? उत्तर आहे 1 ऑगस्ट 2014. प्रश्न 158.
मागासवर्गीय आयोग्य नियमाचे अधिकार कोणाला असतात? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 159. कोयना जलाशयाचे खालीलपैकी काय नाव आहे? उत्तर आहे शिवसागर. प्रश्न 160. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर आहे गोदावरी. प्रश्न 161. राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? उत्तर आहे कलम 356. प्रश्न 162. गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? उत्तर आहे महात्मा फुले. प्रश्न 163. मराठी भाषेची शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. प्रश्न 164. मणिभवन हे कोणत्या महान व्यक्तींनी संबंधित आहे? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 165. पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्राव होतो? उत्तर आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. प्रश्न 166. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरला जातो? उत्तर आहे क्लोरीन. प्रश्न 167. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 168. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1885. प्रश्न 169. गद्दर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? उत्तर आहे लाला हरदयाळ. प्रश्न 170. अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी कोणती आहे? उत्तर आहे सीना. प्रश्न 171. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी झालेली आहे? उत्तर आहे हिंगोली. प्रश्न 172. पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे लाला लजपतराय. प्रश्न 173. रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे अंडी उत्पादन. प्रश्न 174. विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 175. गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. आणि ज्यांना कुणाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल त्यांनी टेलिग्राम जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF मिळून जाईल.